मित्रांनो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर S.G. खानापुरे. आपण एक सिरीज चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे सन 1976 पासूनच्या आदिवासी कोळी जमातीचे सर्व प्रश्न मुळासकट संपुष्टात आलेले आहेत. या विषयावरती आपण एक सिरीज चालू केलेलं आहे. त्याच्यातले एक दोन व्हिडिओज आपण बघितलेले आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कोळी जे आहे, कोळी ही डोंगरी जमात आहे. कोळी एक आदिवासी जमात आहे. या देशामध्ये सुरुवातीपासून आदिम काळापासून राहणारी जमात आहे आणि म्हणून त्याला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी ते व्हिडिओ बघा, कारण एक 8 ते 10 व्हिडिओज मी अपलोड करणार आहे या विषयावरती. आणि लक्षात घ्या, प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी प्रचंड महत्वाचे असणार आहे, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप महत्वाचे पुरावे, खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स आपण देणार आहोत. तर बऱ्याचशा लोकांचा प्रश्न असे आहेत की बाबा कोळी नोंदीवरनं प्रश्न सुटणार का? तर मित्रांनो, निश्चिंत राहा, कोळी नोंदीवरच आपला प्रश्न सुटणार आहे. आपण सगळ्या बाजूने तयार आहे. तुम्ही जर महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी आहे असं सिद्ध करा, तर त्यासाठी सुद्धा आपण तयार आहे. तुम्ही ओबीसी किंवा एसबीसी मधलं कोळी नाही हे सिद्ध करा असं जर शासन म्हणत असेल, त्यासाठी सुद्धा आपण तयार आहे. आणि जर शासन म्हणत असेल नाही, तुमच्या नोंदी कोळी आहेत आणि मिलिंद कटवारेप्रमाणे तुम्ही बसत नाही असं जर म्हणत असेल, तर आपण कोळी नोंदीवरच मिलिंद कटवारेच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आज आपण पूर्णपणे सक्षम आहोत. आज तुम्हाला देव सुद्धा थांबवू शकत नाही. तर तुम्हाला फक्त कोळी नोंदीवरनं कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी मिळतातच असं नाही. तुम्हाला तुमच्या 1976 पासूनचा जो काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, कारण का शासनाच्या समोर, ह्या पडताळणी समित्यांच्या समोर किंवा प्रांतांच्या समोर आता काही पर्याय शिल्लक ठेवलेले नाही. कोळी नोंदीवरती कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी देणे आणि ह्या कोळी समाजाचं 1976 पासून झालेलं नुकसान भरपाई देणे हा एकमेव पर्याय आज शासनाकडे आहे. दुसरा त्यांच्याकडे कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. हळूहळू तुमच्या लक्षात येईल हा प्रश्न कसा सुटणार आहे, कसं सुटलेला आहे, आणि हे 100% सुटलेलं आहे. तरी सुद्धा मित्रांनो, 1-2 महिने लागतील याला. कदाचित ते 15-20 दिवसामध्ये सुद्धा सुटतील किंवा कदाचित 1-2 महिने सुद्धा लागतील. परंतु शासन लेवलला हे आरामशीर सुटणार आहे. आणि जर समजा यदा कदाचित जर ही लोक तयार नसतील, तयार होणार नाही असं होत नाही, तयार नसतील, तर कोर्टातून आरामशीर कोळी नोंदीवरती तुम्हाला मिळतील. आणि प्लस ही जी संबंधित अधिकारी आहे, त्या संबंधित अधिकारीवरची फार गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा नोंद होतील. हे तुम्ही निश्चिंतपणे समजून घ्या. असं जरी असलं तरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तळागाळातील लोकांना जागे करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्याला आंदोलन करायचंच आहे. आज जे जळगावमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी, बुलढाण्यामध्ये हे जे आंदोलन चालू आहे, उपोषण चालू आहे, अशाच पद्धतीचे उपोषण आंदोलन संपूर्ण
जिल्ह्यामध्ये तुम्हाला करायचं आहे. सतत प्रत्येक जिल्हा धगधगीचा ठेवायचा आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. एवढं जर तुम्ही करू शकला तर 100% कोळी नोंदीवरती तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी लवकरात लवकर मिळेल. म्हणून थोडंसं ऍक्टिव्ह व्हा, पुढाकार घ्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सगळे आंदोलनाला सुरुवात करा. कोळी नोंदीवरती जवळपास प्रश्न सुटलेलीच आहे, पण लवकर सुटण्यासाठी ही आंदोलनाची गरज आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, काही लोक मला म्हणतात की बाबा सर तुमचे व्हिडिओची लिंक पाठवा, आम्हाला ते बघायला मिळालंच नाही, हा वगैरे वगैरे. पण मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, ह्या युट्यूब व्हिडिओमध्ये एक सबस्क्राईब म्हणून एक बटन आहे, त्याला तुम्ही क्लिक करा. आणि त्याच्यानंतर एक बेल सारखं दिसणार एक बटन आहे, त्याला तुम्ही क्लिक करा. म्हणजे तुम्हाला कुणाकडे व्हिडिओ मागायची गरज नाही किंवा कोणत्याही ग्रुपमध्ये बघायची गरज नाही. ज्यावेळी मी अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला प्रत्येकाने त्या व्हिडिओज तुमच्या मोबाईलवरती दिसायला लागतील. म्हणून मला न मागता किंवा ह्या ग्रुपवरती त्या ग्रुपवरती न शोधता तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉन जो आहे त्याला तुम्ही क्लिक करा. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे. आणि लक्षात ठेवा, इथून पुढचे प्रत्येक व्हिडिओ शासनासाठी एक बॉम्बस्फोट असणार आहे आणि तुमच्यासाठी एक सुखद धक्का असणार आहे. आणि 1976 पासूनच जो काय वनवास होता, रामाने फक्त 14 वर्ष वनवास भोगलेला आहे, पण आपण खूप वर्ष वनवास भोगलो. आणि हे वनवास जो आहे आता संपण्याच्या मार्गावरती आहे आणि फार सोप्या पद्धतीने संपणार आहे. काय तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कोळी एक आदिवासी जमात आहे, कोळी एक डोंगरी जमात आहे आणि म्हणून त्याला अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आज आपण बघणार आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी कोळी आहेत, तर ही सगळी कोळी हे ट्रायबल कोळी आहेत, हे आदिवासी कोळी आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे कोळी राहतात हे सगळे आदिवासी कोळी आहेत. ह्याच्यावरती आज आपण बघू. उदाहरणार्थ बघा, 1881 ते 1993च एक टेबल आहे, इंग्रजांनी तयार केलेले एक टेबल आहे. तर हे टेबलमध्ये काय दाखवलेलं आहे बघा. ह्या टेबलमध्ये इथं कोपऱ्यात ट्राईब म्हणलेले, ट्राईब, आणि इथं खाली म्हणलेले कोळी, म्हणजे कोळी ट्राईब, म्हणजे कोळी जमात, आदिवासी जमात. ओके. आता इथं 1881, 1891, 1901, 1911, 1921, 1931, म्हणजे 1881 पासून 1931 पर्यंतचा हा डाटा त्याने दिलेला आहे. तर ही तर सगळे जिल्हे आहेत. अहमदनगर, हा, हे काही गुजरातचे सुद्धा जिल्हे आहेत, कारण त्यावेळी बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये हे गुजरातचे जिल्हे होते, त्यांची नावं आहेत. तर इथं आपण ठाणे आहे, त्याच्यानंतर बघा ईस्ट खानदेश आहे, पुणे आहे, सातारा आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, रत्नागिरी आहे, हैदराबाद आहे, बरोबर, बॉम्बे सिटी आहे, अक्कलकोट आहे, आणि ह्याच्या खाली भरपूर जिल्हे आहेत. फक्त आपण एक एक्झाम्पल म्हणून घेऊ. आता उदाहरणार्थ जर आपण घेतलो, फॉर एक्झाम्पल समजा सातारा आपण जर घेतलो, तर 1881 ला साताऱ्यामध्ये लक्षात घ्या 4195 कोळी ट्राईब होते, म्हणजे आदिवासी कोळी होते साताऱ्यामध्ये. तसंच 1901 ला 5000 होते, 1901 91ला, 1891ला 5000 होते, 1901 ला 5000, वगैरे वगैरे वगैरे, या पद्धतीने 1931 पर्यंत त्यांनी हा डाटा दिलेला आहे. तर साताऱ्यामध्ये कोळी, आदिवासी कोळी जमात हे पूर्वीपासूनच आहे. सातारा म्हणजे सोलापूर, आपलं सांगली सुद्धा. उदाहरण सोलापूर बघा, तर ही सोलापूरमध्ये 1881 ला 7530 आदिवासी कोळी जमातीचे लोक राहत होते. आणि तसंच आपण 1891, 1901 वगैरे वगैरे असं बघत गेलो, तर 1931 ला 11397 आदिवासी कोळी जमातीचे लोक राहत होते. 1931 म्हणजे जवळपास 100 वर्ष झाले.
तर ह्या 100 वर्षाच्या कालावधीमध्ये 100 वर्षापूर्वी 11,397 आणि खाली अक्कलकोट दिलेले, अक्कलकोट त्यावेळी अक्कलकोट आणि सोलापूर वेगळे होते म्हणजे तो वेगळं दाखवण्यात आलेलं आहे. अक्कलकोटमध्ये 3,199 म्हणजे 11,397 आणि 3,199 म्हणजे इथं जवळजवळ 15,000 झाला. 15,000 कोळी आदिवासी कोळी जमातीचे लोक 100 वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात होते. म्हणजे आज किती असतील हे तुम्ही लक्षात घ्या. आज आरामशिरे 50-60 हजार हे आदिवासी कोळी जमातीचे लोक आहेत. म्हणजे सोलापूरमध्ये आज जे कोळी दिसतात हे आदिवासी कोळीच आहेत. प्रत्येक व्यक्ती ही आदिवासी कोळी आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच पद्धतीने सगळं आहे, कुलाबा आहे, रत्नागिरी आहे, हैदराबाद आहे, वगैरे वगैरे. परंतु हे तुम्ही नंतर बघू शकता. ओके. तर इथं आपण थोडस स्पष्टपणे लिहिलेलं आहे. 1881 सोलापूरमध्ये आपण घेतलं 9,795 होते आदिवासी कोळी जमातीचे लोक आणि 1931 ला जवळपास 14,596 इतकी लोक त्या काळी होते. परंतु दुर्दैवाने आज अखेर एकही कोळी जमातीमधल्या व्यक्तीला शासनाने किंवा पडताळणी समितीने व्हॅलिडिटी दिलेली नाही. जे काही पूर्वी दिले होते तर ती सगळी पुन्हा परत त्यांनी काढून घेतलेल्या आहे. आणि ज्या काही 80% व्हॅलिडिटी आहेत तर ते कोर्टाकडून मिळालेल्या आहे. पण पडताळणी समित्या म्हणून आज अखेर एकाला हे दिलेलं नाही. मग हे 1931 म्हणजे 100 वर्षापूर्वीचे हे 15,000 आदिवासी कोळी जमात कुठे गेले? ती का भूकंपामध्ये गेले, का चंद्रावरती गेले, का समुद्रामध्ये वाहून गेले? आणि मग आज जी कोळी आहेत ती कोण आहेत? तर हे शासनाच्या निदर्शनात आणून दिलेलं आहे. त्याच्यानंतर 1901 मध्ये बघा, 1901 मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातलं वेगवेगळ्या प्रांतातलं आपण ही डाटा बघतोय. बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये 1901 ला हे हे इतक्या कोळी होत्या. म्हणजे जवळपास तुम्ही लक्षात घ्या 17 लाख 1901 ला म्हणजे सगळ्या जिल्ह्यामध्ये मिळून 1891 ला 21 लाखच्या जवळपास होते. आकडा पुढे मागे होऊ शकतो. आणि इथं बघा कोळी हे ट्राईब म्हणलेले, ह्या कोपऱ्यामध्ये ट्राईब म्हणलेले, ट्राईब आणि हे कोळी आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची कोळी आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी मधलं तर हे आदिवासी कोळी आहे, हे तुम्ही घ्या. त्याच्यानंतर बघा 1901 मध्ये की इथं सोलापूर जिल्ह्यातलं बघा की प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण मेल आणि एकूण फिमेल 1901 ला त्यांनी 9,000 10,000च्या जवळपास दाखवलेलं आहे. आणि बार्शी, करमाळा, बरोबर, हे बघा मोहोळ, माळशिरस, पंढरपूर, सांगोला, हे सगळ्या जिल्ह्यामध्ये मिळून त्यांनी जवळपास 10,500च्या जवळपास आदिवासी कोळी जमात दाखवलेली आहे 1901 ला. मग आज ही लोक कुठं आहेत हा प्रश्न फार मोठा आहे. आणि त्याच वेळी 1901 ला टीएसपी क्षेत्रामध्ये सुद्धा कोळी म्हणूनच दाखवण्यात आलेलं आहे. टीएसपी क्षेत्रामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी म्हणून दाखवण्यात आलेलं नाही, ते सुद्धा कोळी म्हणून दाखवण्यात आलेलं आहे. हे बघा ठाणे जिल्ह्यामध्ये टोटल मेल आणि फिमेल 44 आणि 41 म्हणजे जवळपास 90,000 आपण म्हणू 45 90,000च्या जवळपास म्हणा किंवा 85,000 म्हणा, 85,000 कोळी आदिवासी कोळी त्या काळी होते. कुठं? ठाण्यामध्ये. त्याच्यानंतर कुलाबामध्ये बघा हे 13,000 आणि 12,000 जवळपास 15,000 आदिवासी कोळी जमातीचे लोक होते. अहमदनगरमध्ये बघा टोटल 15,000 आणि 14,000 अशा पद्धतीने जवळपास 30,000 आदिवासी कोळी जमातीचे लोक कोळीच होते. ते लक्षात ठेवा. जसं सोलापूरमध्ये होते तसं ठाण्यामध्ये, कुलाबामध्ये, अहमदनगरमध्ये त्यांना कोळी ट्राईब म्हणूनच दाखवण्यात आलेलं आहे. नाशिकमध्ये सुद्धा बघा इथं 37,000, तिकडं 37,000 मेल आणि फिमेल. तर जवळपास हे 70-75,000 त्या काळी नाशिकमध्ये कोळी जमात होते. हे महादेव कोळी, मल्हार कोळी नव्हते, एक फक्त कोळी जमात होते.
हे तुम्ही लक्षात घ्या. पुण्यामध्ये जवळपास 22,000 आणि 23,000 अशा पद्धतीने 45,000च्या जवळपास हे दाखवण्यात आलेलं आहे. तसंच सातारामध्ये ओटीएसपी क्षेत्रामध्ये सुद्धा त्याच डाटामध्ये, त्याच अहवालामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कोळी दाखवण्यात आलेले आहे. कोळी जमात. आणि किती दाखवण्यात आलेले आहे? मेल आणि फिमेल 71 आणि 82. भले कमी आहे, भले कमी दाखवण्यात आलं, परंतु त्या ठिकाणी होते. परंतु आज साताऱ्यामध्ये एकाही व्यक्तीकडं पडताळणी समितीने व्हॅलिडिटी दिलेली नाही. जे काय मिळालं ते सगळं तुमच्या कोर्टाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि जे पडताळणी समितीने पूर्वी जे दिलं होतं ते पुन्हा त्यांनी काढून घेतलेलं आहे किंवा काढून घेण्याच्या मार्गावरती ते आहेत. त्याच्यानंतर बघा खानदेशमध्ये, खानदेशमध्ये सुद्धा कोळी दाखवण्यात आलेले आहे. आणि टोटल जर तुम्ही इथं मिसिंग आहे आकडा, परंतु वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये हे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये त्यांच्या आकड्यावरी दाखवण्यात आलेले आहे. तसं 1901 मध्ये सगळीकडेच कोळी होते. बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये, बरोबर, सगळीकडेच कोळी होते. आणि हैदराबादचं सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. हैदराबाद म्हणजे मराठवाड्यामध्ये बेरारमध्ये सुद्धा कोळी जमात होती. त्याच्यानंतर 1911 ह्याच्यामध्ये बघा, हिथं कोळी आहे आणि ही फ्रँचाईज कमिटी म्हणून त्या कमिटीने रिपोर्ट दिलेला आहे. फ्रँचाईज कमिटी, इंग्रज काळामध्ये कमिटी होते. जसं धस कमिटी होऊन गेली तसं फ्रँचाईज कमिटी म्हणून इंग्रज काळामध्ये 1918 आणि 1989ला त्यांनी काम केलं आणि त्यांनी रिपोर्ट सादर केलं. आणि इथं त्यांनी कोळी दाखवलेलं आहे. आणि एक उदाहरणात मी तुम्हाला टेबल दाखवतो. उदाहरणात समजा ही सगळी वेगवेगळे जिल्हे आहेत, की आपल्याला क्लिअर दिसत नाही. इथं ठाणे आहे, अहमदनगर आहे, खानदेश ईस्ट, खानदेश वेस्ट, नाशिक, पुणे, त्या सातारा, सोलापूर, बेळगाव, हे सगळं असं बॉम्बे प्रेसिडेन्सी मधले जिल्हे आहेत. आणि त्याच्यामध्ये ही कोळी दाखवण्यात आलेलं आहे. आणि बघा इकडे मी क्लिअरली दाखवलं हे. हे सगळं तुम्हाला थोडस क्लिअर दिसत असेल खानदेशमध्ये वगैरे. आणि खाली मी लिहिलेलं आहे बघा, अहमदनगरमध्ये त्यावेळी कोळी ट्राईब जे होते, तर ते कोळी ट्राईब 34,000 होते. त्याच्यानंतर खानदेश ईस्ट मध्ये 61,000, खानदेश वेस्ट मध्ये 18,000. लक्षात घ्या, अहमदनगर पेक्षा खानदेश मध्ये कोळी जास्त होते. आदिवासी कोळी जमातीचे लोक खानदेशमध्ये जास्त होते अहमदनगर पेक्षा. त्याच्यानंतर नाशिक बघा 88,000 आहे. त्याच्यानंतर पुणे 48, सातारा 4,500 आणि सोलापूर 10,900. ओके, म्हणजे 11,000. बेळगाव 3,000. तर हे सगळे आदिवासी कोळी होते. आता फक्त काय झालं बघा, हे एकच कॉलम मध्ये म्हणजे कसं अन्याय आपल्यावर केलं गेलं आणि कसं आपण अन्याय सहन केलो. बघा, एकच कॉलम मध्ये ही कोळी दाखवलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय झालं, अहमदनगर मधली कोळी, नाशिक मधली कोळी, पुण्यामधली कोळी आणि खानदेश मधली कोळी किंवा सोलापूर मधली कोळी हे वेगळे नाही. एकच कोळी आहे ना इथं, एकच कोळी आहे. जर हे वेगळे असते ना, अहमदनगरला कोळी 1 म्हटलं असतं, नाशिकमध्ये कोळी 2 म्हटलं असतं, पण इथं फक्त कोळी म्हणलेलं आहे आणि एकच कॉलम मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. याचा अर्थ या सगळे एकच आहेत कोळी. पण दुर्दैवाने ह्या अहमदनगर मधल्या कोळ्यांना, नाशिक मधल्या कोळ्यांना, पुण्यामधल्या कोळ्यांना इझिली कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी दिले जातात. आणि खानदेशमध्ये जवळपास हे 61,000 आणि हे 18,000, म्हणजे हे 20,000 हे जरा, म्हणजे 80-81,000 कोळी 1911ला होते. 1911ला म्हणजे 100 वर्षापूर्वी. आणि असं असताना सुद्धा मित्रांनो लक्षात घ्या, एवढ्या 80-82,000 कोळ्यांची वाट लागलेल्या आहे. ह्या शासनाने वाट लावलेल्या आहे. फक्त अहमदनगर आणि नाशिक आणि पुण्यातल्या लोकांना दिलेलं आहे. पण खानदेशमध्ये, साताऱ्यामध्ये, सोलापूरमध्ये त्याच कोळी होते, पण त्याच कोळ्यांची वाट त्यांनी लावलेला आहे. त्यामुळे याचं पश्चाताप त्या कमिट्यांना भोगावं लागणार आहे. थोडे दिवस तुम्ही थांबा, हे सगळं काही व्यवस्थित चालू आहे. तर हे सोलापूरमध्ये जवळपास 11,000 होते, तर आज 11,000
कोण आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रँचाइज कमिटीने काय सांगितलं बघा, तर ही जी काही कोळी आहे, तर ही सगळीची सगळी कोळी इथं बघा काय म्हटलं त्याने, द टर्म कोळी इन द लिस्ट रिप्रेझेंट्स महादेव अँड मल्हार कोळी. ही जी कोळी आहे, तर ही आदिवासी कोळी आहेत, ते ती कोळी म्हणजेच महादेव कोळी आणि मल्हार कोळी आहेत. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे याचा अर्थ असं झालं, खानदेशमध्ये ईस्ट खानदेशमध्ये 61,000 महादेव कोळी आणि मल्हार कोळी होते. नंतर त्यांचा कन्व्हर्जन टोकरे कोळी ढोर कोळीमध्ये झाला, हा विषय वेगळा. परंतु त्यावेळी महादेव कोळी मल्हार कोळी होते. त्याच्यानंतर वेस्ट खानदेशमध्ये 18,000 होते, पुणे साताऱ्यामध्ये होते, सोलापूरमध्ये होते. पण हे जे होते ना, हे सगळे महादेव आणि मल्हार कोळी होते. हे आपण लिहिलेलं नाही किंवा आपल्या आजोबांनी लिहिलेलं नाही. हे इंग्रज काळामध्ये एक तज्ञ समिती होती, फ्रँचाइज कमिटी, त्यांनी ते लिहिलेलं आहे. मग मला सांगा, ही महादेव कोळी आणि मल्हार कोळी कुठे गेले? खानदेश मधले 81-82 हजार महादेव कोळी मल्हार कोळी कुठे गेले? तर हे सगळं उत्तर या पडताळणी समित्यांना प्रांतांना द्यावं लागणार आहे. पैन पै वसूल केल्याशिवाय सोडणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा बेरार, सीपे आणि बेरार मध्ये ही कोळी ट्राईब आहे आणि त्यांची आकडा किती आहे बघा, 36,000. म्हणजे कधी 1911च मी सांगतोय, 36,000 होते. मग ही कुठे गेले? सीपी आणि बेरार मधल्या कोळी ट्राईब, ह्या 36,000 आदिवासी कोळी आज कुठे आहेत? भूकंपामध्ये गेले. शासनाला हे दाखवल्याशिवाय पर्यायच नाही. हे लोक भूकंपामध्ये गायब झाले, महापूर आल्यामुळं त्या महापूरमध्ये वाहून गेले, किंवा अचानक एक परग्रहावरून यान आलं आणि या लोकांना उचलून नेलं. हे पुरावे दिल्याशिवाय शासन वाचू शकत नाही याच्यातनं. नसेल तर मग यांचं नुकसान भरपाई द्या, हा एकच पर्याय त्यांच्या समोर राहतो. त्याच्यानंतर 1921 मध्ये काय झालंय बघा. बघा 1921 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये, इथं 21 आहे, जवळपास इथं 16 लाख कोळी ट्राईब होते. हे बघा कोळी, तर 16 लाख हे कोळी ट्राईब होते, ज्याच्यामध्ये भिल्ल पण आहे, धोडिया पण आहे, गावित आहे, हा कातकरी आहे, कोकणा आहे. या लिस्टमध्ये कोळी दाखवण्यात आलेल्या आहे. तर ही सगळे आदिवासी कोळी आहेत, एकच लिस्ट मधल्या ह्या सगळ्या कोळी आहेत. आणि जवळपास 1921 ला 16 लाख होते बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये. मग आजच्या आकड्याला 16 लाख लोकांना तुम्ही दिला का? नाही दिला, नाही दिला. हा, ते किती दिलं मी तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात येईल केवढा अन्याय ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर बघा, सोलापूर जिल्ह्यामध्ये 1921 म्हणजे 26 समजा, बार्शी करमाळा वगैरे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये एक कोळी दाखवण्यात आलेला आहे. कोळी म्हणजे हे ट्राईबच आहेत. लक्षात आलं, हे सगळं जे मी कोळी म्हणतो हे सगळे आदिवासी कोळी आहेत. आणि हे सगळं 800-900 वगैरे प्रत्येक तालुक्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हे बघा पंढरपूर, सांगोला, हा हे सगळं प्रत्येक तालुक्यामध्ये एकूण 10,500 1921 ला कोळी जमात होती सोलापूरमध्ये. ओके. मग हे आता कुठे गेले? 100 वर्षानंतर कुठे गेले हे लोक? त्याच्यानंतर ठाणेमध्ये टीएसपी क्षेत्रामध्ये ह्यांना काय वेगळं दाखवण्यात आलंय का? नाही, ह्यांना सुद्धा कोळीच म्हणलेलं आहे. ती ठाणेमध्ये ह्यांना सुद्धा कोळी म्हणलेलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांचं सुद्धा 5,000, 10,000, 2,000 अशी आकडेवारी आहेत. मग ह्या कोळ्यांच्या मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या कोळ्यांच्या मध्ये काही फरक नाही. त्याच्यानंतर 1931 मध्ये काय प्रकार होता, तर 1931 मध्ये हे बघा, हिथं कोळी ट्राईब आहे, थोडस तुम्हाला दिसणार नाही, टोटल कोळी म्हणलेलं आहे, हे ऍक्च्युली कोळी ट्राईब आहे. तर हे सोलापूरमध्ये, साताऱ्यामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, अहमदनगरमध्ये हे सगळं त्यांनी दाखवलेलं टोटल मेल आणि फिमेल असं. तर त्या काळी सुद्धा हे बघा, अक्कलकोट वगैरे त्या काळी सुद्धा म्हणजे 11,000 15,000 असे कोळ्यांचे नोंदी होते ह्या सगळ्या सातारा, सोलापूर वगैरे वगैरे, आणि त्याचबरोबर अहमदनगर वगैरे. आणि हे सगळ्यात महत्वाचं हे तुम्ही लक्षात घ्या, हिथं त्यांनी कोळी ट्राईब म्हणलेल्या, मी काय सांगतो समजतं का बघा, हे कोळी ट्राईब म्हणलेल्या, आणि हिथं त्यांनी जिल्हा कुठला दाखवलेला आहे? अहमदनगर, कुलाबा, ठाणे, नाशिक, सातारा, सोलापूर.
म्हणजे याचा अर्थ ही जी कोळी आहेत, ह्या पुणे, नाशिक, अहमदनगर, ठाणे, कुलाबा ज्यांना आपण आदिवासी क्षेत्र म्हणतो, तिथली कोळी आणि पुन्हा सांगली, सातारा, सोलापूर जे आहे तिथली कोळी, हे सगळे एकच होते. त्यांचा सोशल स्टेटस एकच होता आणि म्हणून त्यांना एकच कॉलममध्ये दाखवण्यात आलेले. हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही लक्षात घ्या. परंतु फक्त अहमदनगर, ठाणे, कुलाबा ह्या लोकांना कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी देण्यात आलेलं आहे. परंतु त्याचबरोबर ह्या बाकीच्या जिल्ह्यातल्या लोकांना मात्र देण्यात आलेली नाही. ही दुर्दैवी घटना आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, सीपी आणि बेरार मध्ये 1931 ला काय झालं, ट्राईब दाखवण्यात आलेला आहे. इथं कोळी आहे, बरोबर. तर 1931 ला 43,000 कोळी होते, लक्षात घ्या. टोटल 43,000 कोळी सीपी आणि बेरार मध्ये होते. मग ह्या आदिवासी कोळी सीपी आणि बेरार मधून 100 वर्षापूर्वी जर 43,000 असतील, तर आज ह्यांची जवळपास नाही म्हटलं तरी आपण म्हणू कित्येक, म्हणजे जवळपास 1,00,000च्या जवळपास ही सीपी आणि बेरार मधली आकडेवारी असायला पाहिजे. मग ही गेले कुठं? ओके. एवढं आपल्याला फसवण्यात आलेले, वंचित ठेवण्यात आलेले. आणि सगळ्यात महत्वाचं इथं मी सांगतो, जसं फ्रँचाईज कमिटीने सांगितलं 1911 मध्ये जी कोळी होते, तर ती कोळी महादेव कोळी, मल्हार कोळीच होते. ओके. आता पुन्हा एक सेन्सस डिपार्टमेंटने एक अहवाल काढलेला आहे. सेन्सस डिपार्टमेंटचा हा अहवाल आहे आणि त्यांनी काय सांगतात बघा, कोळी ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव आणि कोळी मल्हार आर दी सेम ॲज कोळी अकॉर्डिंग टू एन्थोवेन. तर एन्थोवेनच्या म्हणण्याप्रमाणे कोळी म्हणजेच कोळी ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव आणि कोळी मल्हार आहेत. आणि पुढे काय म्हणलं बा, कोळी महादेव, कोळी मल्हार आणि डोंगर कोळी हॅव बीन शोन विथ कोळी इन 1931 आणि 1921 सेन्सस रिपोर्ट ऑफ बॉम्बे. मुंबई प्रांतामध्ये महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी या लोकांच्या नोंदी फक्त कोळी म्हणून दाखवण्यात आलेल्या आहे, असं सेन्सस म्हणतंय. आणि एन्थोइन काय म्हणतो, की एन्थोइन म्हणतो कोळी म्हणजेच हे महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकर कोळी. म्हणून लक्षात घ्या, जिथं जिथं तुम्हाला कोळी 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 असं आढळतोय, तिथं तिथं ती माणसं एकतर महादेव कोळी आहेत, नाहीतर मल्हार कोळी आहेत, नाहीतर टोकरे कोळी आहेत, नाहीतर डोंगर कोळी आहेत. फ्रँचाईज कमिटीने पण तेच सांगितलं. त्याच्यानंतर हे स्वतः सेन्सस डिपार्टमेंटने हे सांगितलं. आणि कोळी ही स्वतः ट्राईब आहे, आदिवासी जमात आहे. ओके. तर हे मी तुम्हाला वाचून दाखवलं. कोळी ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव आणि कोळी मल्हार आर द सेम ॲज कोळी अकॉर्डिंग टू इन्थोवेन. कोळी महादेव, कोळी मल्हार आणि डोंगर कोळी हॅव बीन शोन विथ कोळी इन द 1931 अँड 1921 सेन्सस ऑफ बॉम्बे रिपोर्ट. ओके. त्यामुळं मित्रांनो, जितकी काही कोळी तुम्हाला सापडतात अगदी 1800 शतकापासून, हे सगळेचे सगळे कोळी म्हणजेच आजच्या काळातील महादेव, मल्हार, टोकरे कोळी आहेत. पूर्वी हे सगळे कोळीच होते. नंतर कोणी महादेव झाला, कोणी मल्हार झाला, कोणी टोकरे झाला, कोणी डोंगर झाला. परंतु पूर्वी हे सगळे कोळी होते. म्हणून पूर्वीचे कोळी म्हणजे आत्ताचे महादेव, मल्हार, टोकरे कोळी आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. 1941 मध्ये काय झालं, 1941 मध्ये हे बघा, 1941 मध्ये हा रिपोर्ट आहे, बॉम्बे प्रेसिडेन्सी कोळी. हे बघा, ट्राईब ट्राईब आणि इथं वेगवेगळे जिल्हा त्यांनी दिलेले आहेत कोकणामध्ये वगैरे वगैरे. हे पहा, कोळी, तर कोळी बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये किती होते 1941 ला, 66,000 होते. 43 ला सीपी आणि बेरार मध्ये 43,000 होते. 1941 ला 43,000 होते. सिंध प्रांत आता आपल्याकडे नाहीये. हैदराबाद कमी, कारण हैदराबाद जास्त करून तुम्हाला कुठं मिळेल हा डाटा, तर हैदराबाद प्रांतामध्ये तो मिळेल डाटा. ओके. तर 1941 ला सुद्धा कोळीच होत, कोळी ट्राईबच होते ते. म्हणून कोळी नोंदी होणं हे पाप नाही, कोळी नोंदी होणंच हे चांगलं आहे. कारण त्यावेळी कोळी म्हणूनच लिहिलं जात होतं, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याला काही सक्षम पुरावे आहेत. त्याच्यानंतर बघा, 1941 इथं पुन्हा अमरावती वगैरे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. हे बघा, ट्राईब्स अँड लोकॅलिटी, जमात, आदिवासी जमात आणि त्यांची वस्ती स्थान, ही कोळी.
कुठं कुठं हे बघा, हे सगळं अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ 1941 ला ह्या लोक 8,000, 9,000, 10,000, 12,000 अशा पद्धतीने ही लोक होते. आणि टोटल सीपी आणि बेरार मध्ये 43,000 होते. आणि जिल्हा वाईज जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे सगळं जबलपूर, चंदा, चंदा म्हणजे आताचं चंद्रपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ ही सगळीकडं असे कोळी ट्राईब होते. मग या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोळी ट्राईब होते, आदिवासी कोळी होते. मग आज कुठं आहेत? तर इथं मी तुम्हाला फक्त जर समजा सोलापूर जिल्ह्याचं मला सांगायचं झालं तर मित्रांनो, 1881 ला 9,000, 9,500 होते. 84 ला 7,000 होते कोळी ट्राईब. 91 ला 1891 ला 9,000 म्हणजे 10,000 होते. 1901 ला 13,000 होते. 1911 ला 13,000 होते. 12 ला 10,000 होते. 21 ला 14,000. 1931 ला 14,000. हे आकडे कमी जास्त होत जातात, कारण ते प्रत्येक माणसं हे दऱ्याखोऱ्यामध्ये राहणार आहे, हे सगळेच ते सापडतील असं नाही. पण ज्या काही नोंदी झालेल्या आहेत हे सगळे आदिवासी कोळी जमातीच्या नोंदी आहेत. आणि म्हणून मित्रांनो, आणि आदिवासी कोळी जमात म्हणजे नेमकं कोण? महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी ह्यातले ही लोक आहेत. परंतु लक्षात घ्या, फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फसवलं गेलेलं आहे. ते कसं फसवलं हे मी सांगतो. पुढच्या प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासाठी हे सुखद धक्का असणार आहे. आणि राज्य शासन, पडताळणी समिती आणि प्रांत अधिकाऱ्यांसाठी बॉम्बस्फोटपेक्षा कमी दर्जाचं नसणार आहे. प्रत्येक व्हिडिओ त्यांच्यासाठी बॉम्बस्फोट असणार आहे. ओके. तर इथं बघा, कोळी नोंदीवरून एक पण आज अखेर दिलं गेलेलं नाही. फॉर एक्झाम्पल सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण विचारलं होतो, हा हा गावीत ह्यांनी सांगितलं. ओके. हा, हे बघा इथं काय म्हणलेलं बघा, उपलब्ध अभिलेखानुसार सोलापूर जिल्ह्यातील कोळी या जमातीला एकही व्यक्तींना या कार्यालयाकडून वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेले नाही. विषय क्लिअर आहे, त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली लिहून दिलेलं आहे. कोळी एकाही व्यक्तीला दिलेलं नाही कोळी नोंदीवर नाव, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि कोळी तरी इथं आहेत, आणि हे सगळे आदिवासी कोळी आहेत, ट्रायबल कोळी आहेत. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोळी ही एसटी मध्ये आहे. 28 क्रमांकावरती, हे बघा हा जो भाग आहे 1976चा लिस्ट आहे, 28 क्रमांकावरती कोळी आहे. आणि हे कोळी असताना सुद्धा सोलापूर जिल्ह्यातील एकही कोळ्याला आम्ही अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र दिलं नाही म्हणून छाती ठोकपणे त्या लोकांनी लिहून दिलेलं आहे. आणि त्यांचं तोच लिखाण त्यांना फार लवकर अडचणीत आणणार आहे. आणि याच पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी कोळी नोंदीवरती एकाही व्यक्तीला दिलेलं नाही. आणि फार लवकरात लवकर हे तुम्हाला देतील, कारण खूप जोरात हालचाली चालू आहेत आणि त्यांना हालचाल करावंच लागणार आहे, कारण फार कमी दिवस त्यांचे वाचलेले आहेत. आणि जर त्यांनी कोळी नोंदीवरती दिलं नाही तर खूप मोठ्या संकटाला त्यांना सामोरे जावं लागणार, हे त्यांना माहीत आहे. आणि म्हणून मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये कोळी नोंदीवरती तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी हे सगळे मिळतील. याची सगळी व्यवस्था आपण केलेली आहे. फक्त एकच काम करा, तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये धगधग ठेवा. मोर्चा, आंदोलन, उपोषण जे काही तुम्हाला करता येईल ते चालू ठेवा. अगदी नजीकच्या कालावधीमध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील आणि बघायला मिळतील. आणि 1976चा संपूर्ण विषय हा संपुष्टात येईल आणि तुम्हाला नुकसान भरपाई सह दिला जाईल. ओके. तर इथं मी पुढचे काही व्हिडिओज जे बोलणार आहे ते फार महत्वाचे आहे तुमच्यासाठी. कोळी अनुसूचित जमातीमध्ये असताना सुद्धा आपल्याला कसं फसवण्यात आलेलं आहे आणि ह्याच्यामुळं ती अधिकारी किती अडचणीत येऊ शकतात आणि आपण किती सुखात जगू शकतो, ह्या विषयावर सगळे म्हणजे अजून एक 8-10 व्हिडिओज मी टाकणार आहे. म्हणजे 10-15 होतील. 10-15 व्हिडिओ न चुकता बघा, पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. आणि सगळं भाग 1 भाग 2 असं कंटिन्यू बघा, म्हणजे तुम्हाला बरोबर लिंक लागेल. तुम्ही डायरेक्ट 5वा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लिंक समजणार नाही.
त्यामुळे पहिल्या व्हिडिओ पासून शेवटच्या व्हिडिओ पर्यंत बघा. आपण भाग 4 मध्ये कोळी ही अनुसूचित जमातीमध्ये आहेच 1976 पासून, आणि कोळी नोंदीवरती हे मिळणारच, आणि अधिकारी सगळीचे सगळे अडचणीत येणार, ह्या विषयावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद. थँक्स. गॉड ब्लेस यू ऑल.